तर भावांनो, आजकाल खूप जणांची तक्रार असते की माझ्याकडे जिमला जायला पैसे नाहीये, जिमला जायला टाइम नाहीये, पण मी घरच्या घरी बॉडी कशी बनवू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच सांगणार आहे की तुम्ही काही न करता घरच्या घरी बॉडी बनवू शकता. आणि त्यासाठी आपल्याला गरज आहे फक्त कॅलिस्थेनिक्सची, म्हणजे फक्त बॉडी वेट यूज करून आपण वर्कआउट करणार आहोत. तर आजच्या या मास्टर क्लासमध्ये तुम्हाला 5 इफेक्टिव्ह वर्कआउट सांगणार आहे जे तुम्ही आपण घरच्या घरी करू शकतो. तर यामध्ये तुमची फुल बॉडी ट्रेन होणार आहे. तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या. चला, तर सर्वात आधी आपल्याला करायचं आहे पुशअप्स. तर या वर्कआउट मध्ये आपले चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप ट्रेन होणार आहेत. तर हा वर्कआउट तुमच्या अप्पर बॉडीसाठी बेस्ट वर्कआउट आहे. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. तर हात खांद्यापेक्षा थोडे रुंद ठेवा, डोक्यापासून पायापर्यंत बॉडी एका सरळ रेषेत ठेवा, कंबर खाली झुकू देऊ नका, हळूहळू खाली या आणि चेस्ट जमिनीपर्यंत न्या आणि पूर्ण ताकदीने वर या. तर महत्वाची टिप्स म्हणजे 50 पुशअप मारल्यापेक्षा 10 मारा, पण ते फॉर्म मध्ये असायला पाहिजेत. तर याचे तुम्हाला 4 सेट करायचे आहेत आणि रेपिटेशन तुम्ही किती पण घेऊ शकता. दुसरा वर्कआउट करायचा आहे आपल्याला बॉडी वेट स्क्वॉट्स. तर या वर्कआउट मुळे क्वाड्स, हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स हे टार्गेट होतात. आणि हा वर्कआउट आपल्या लोअर बॉडीसाठी बेस्ट वर्कआउट आहे आणि यामुळे तुमचं टेस्टोस्टेरोन पण चांगल्या पद्धतीने बूस्ट होते. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. तर पाय हे शोल्डरच्या बरोबर ठेवा, पाठीचा कणा सरळ ठेवून मागे खुर्चीवर बसल्यासारखं खाली जा. नी हे पायाच्या बोटाच्या पुढे जाऊ देऊ नका. खाली जाताना श्वास घ्या आणि वर येताना श्वास सोडा. महत्वाची टिप्स म्हणजे लेग वर्कआउट कधी मिस करू नका. मी आधी पण सांगितलंय की यामुळे आपलं टेस्टोस्टेरोन बूस्ट होते आणि अप्पर बॉडी बनवायला पण सुरुवात होते आणि मसल ग्रोथ पण चांगल्या पद्धतीने वाढतो. तर याचे तुम्हाला 4 सेट करायचे आहेत, ते पण 15 ते 20 रेपिटेशन. तिसरा वर्कआउट करायचा आपल्याला पुलअप्स. तर यामध्ये तुमचे लॅट्स म्हणजे बॅक, बायसेप आणि ग्रिप स्ट्रेंथ वाढते. तर हा वर्कआउट आपल्या रुटीन मधून कधी मिस करू नका. तर हा कसा करायचा ते आता सांगतो. तर घरातील कोणत्याही मजबूत बारला किंवा दरवाजाला फ्रेमला पकडा, बॅकचे मसल वापरून स्वतःचे शरीर वर उचला. तर चीन हे बारच्या वर जाईपर्यंत वर या आणि हळूहळू खाली या. महत्वाची टिप्स म्हणजे जर एकही तुम्हाला पुलअप जमत नसेल तर पायाखाली खुर्ची घेऊ शकता. तर याची तुम्हाला 3 ते 4 सेट करायचे आहेत आणि 10 ते 15 रिपिटेशन. तर चौथा वर्कआउट करायचा आपल्याला ऍप्स वर्कआउट म्हणजे माउंटेन क्लाइंबर. तर हा वर्कआउट तुमचे ऍप्स, कोर आणि फॅट बर्न करतो, म्हणजे पूर्ण तुझा कार्डिओ करून घेतो. तर हा वर्कआउट तुमचे ओव्हरऑल ऍप्स ट्रेन करतो, अप्पर ऍप्स, लोअर ऍप्स आणि साइड ऍप्स पण ट्रेन करतो. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. हाय प्लॅंक पोझिशन मध्ये आता आपण जसं चालतो तसं धावत चालायचं आहे आणि आपले पाय हे चेस्टच्या दिशेने जवळ आणा. महत्वाची टिप्स म्हणजे कंबर जास्त उचलू नका, कोर हे टाईट ठेवा. तर याचे तुम्हाला 3 ते 4 सेट करायचे आहेत आणि ते 15 ते 45 सेकंद करायचे आहेत. पाचवा आणि शेवटचा वर्कआउट करायचा आपल्याला प्लॅंक होल्ड. तर हा वर्कआउट तुमचं संपूर्ण कोअर, तुमचे लोअर बॅक आणि स्टॅमिना ट्रेन करतो. तर या वर्कआउटमुळे तुमचं स्पाइन हे मजबूत होतं आणि तुमचं पोस्चर सुधारतं. तर हा वर्कआउट कसा करायचा ते आता सांगतो. तर फोरआर्मवर शरीराचा भार द्या, पाय मागे सरळ ठेवा, पोट हे आत ओढून ठेवा आणि शरीराच्या एका साईडला फळीसारखे प्लॅन घट्ट ठेवा. तर याचे तुम्हाला 3 सेट करायचे आहेत, ते तुम्ही 1 ते 2 मिनिट पर्यंत करू शकता. तर हा होता आजचा कम्प्लीट बॉडी वेट वर्कआउट. कॅलिस्थेनिक हा फक्त वर्कआउट नाहीये, हा आपल्या बॉडीवरती नियंत्रण मिळवतो. तर या वर्कआउटमुळे आपली बॉडी ही आपल्या कंट्रोलमध्ये राहते, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त फिट ठेवते. तर भावांनो, हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला पुढचा वर्कआउट कोणत्या विषयावर पाहिजे. तोपर्यंत मेहनत करत राहा, फिट राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.